कुठल्याही तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्याच्या कुठल्याच तालुक्यामध्ये नाही हे टायर कंपनी, मात्र वाड्यामध्ये ते आहेत. ही कुठेतरी चुकीची बाब आहे. आणि 77 कंपन्या, त्याच्या 38,000 मेट्रिक टन पर मंथ उत्पादन होत आहे. हे सगळं जातंय कुठं आणि हा कार्बन उडतोय कुठे? हवेत जातोय, त्याच्या पाण्याबरोबर जातोय की कुठे जातोय ते आम्हाला सगळं सिस्टमने सांगावं. कुठे डंप केला? भयान परिस्थिती आहे सगळी तालुक्याची. पहिला वायू प्रदूषण, अमर्याद वायू प्रदूषण 1.33 कोटी. बघा, आता हा फक्त प्रदूषणाचा मुद्दा नाहीये, इथे फायनान्शियली पण किती फ्रॉड होतोय तो तुम्ही बघितला पाहिजे सर. याच्यावरती एक जिम्मेदार तुमची व्यवस्था हवी आहे का? ह्या कंपनीने मानवतासाठी खूप घातक आहेत आणि हे बंद झालं पाहिजे. आणि हा तुम्ही सतत विवेक बुद्धीने विचार करा आणि त्याच्यावरती निर्णय घ्या. कारण पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात वाडा तालुक्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात वाडा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपजिल्हाधिकारी पालघर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये वाडा तालुक्यातील नागरिकांनी टायर पायरोसिस प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबाबत गंभीर समस्या मांडल्या. या प्रकल्पांमुळे परिसरातील हवा, पाणी आणि आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित प्रदूषणग्रस्त नागरिकांनी संबंधित टायर पायरोसिस कंपन्या तात्काळ बंद कराव्या अशी मागणी केली. तसेच या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सीमा दळवी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की या सर्व प्रकल्पाची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच थर्ड पार्टी चौकशी समिती नेमून वस्तुस्थितीची तपासणी केली जाईल. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित प्रदूषणकारी कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. वडवली गाव आपले 200 मीटरवर माझं घर आहे. तिथे 200 मीटरवर माझं घर. वडवली गाव आपले मिनिमम तिथे एक 10% घर आहे फक्त आपलं. बाकी टोटल मॉमिटाची समाज आहे तिथे. आणि 200 मीटरवर तिथे टायर कंपन्या माझ्या घराच्या मागे चालू जातात. आम्ही एक 50 वर्षापासून आम्ही पहिले तिथे स्थायिक आहे. आम्ही काका लोक आम्ही सगळे राहतो तिकडे. तर तिथे प्रॉब्लेम आता असा चालू आहे की तिथे रात्री कंपन्या चालू आहेत. तिथे काही कंपन्या चालू आहेत, त्या कंपन्या बरोबर रात्री कंपन्या ते चालू करतात. कंपन्या रात्री चालू केल्या ना कंपन्या, इतकं प्रदूषण होतं ना तिकडे रात्री की हिशोबाच्या बाहेर. तर आता त्यांनी असं केलं, माझं कंपनी जाणं तिथे असतं. तिकडचे सगळे एमपी वाले माझ्या दुकानात येतात. तर मी त्यांना कधी कधी विचारतो बा काय प्रॉब्लेम आहे काय नाही. बोलतो रात कोई हमको चालू करणे बोलताय कंपनी. तर तुम्ही सगळं बोलता, तुमचे चेकअप साठी तिकडे येतात माणसं. पण तिथे मला असंही समजलं ते जे तिकडचे एमपी वाले आहे पैकेट लेने निकल के जाते, उनको पैकेट मिलता है निकल के तुम्ही पाठवता. सगळे चेकअपला येतात, महिन्याला येतात, 2 महिन्याला येतात, तिथे चेकअपला येतात. पण तिथे कंडिशन अशी आहे ना, त्यांच्या बरोबर पॅकेट काढलेले असतात, पॅकेट घ्यायचे जायचं. सगळ्या कंपन्या मुंगळा पावसावाले, एक पण मराठी माणसाची कंपनी नाही. ओनरचे सगळे ओनर नाव सगळे आपले मराठी, हिंदू, भैया असे नाव टाकलेले, जयसिंग बीसी, पण सगळे मुंगळा पावसावाल्यांच्या कंपन्या. दुसरी एक गोष्ट मला तिथे असं पण समजलं, बोलतो येतात पॅकेट घेतात निघून जातात. आणि कंपन्या रात्री चालू करायला सांगितलं, म्हणजे दिवसा कंपन्या बंद जातात, रात्री सगळ्या कंपन्या चालू करतात. दुसरी एक गोष्ट मॅडम, आता आम्ही इकडचेच रहिवासी, आमचे जे म्हणजे आमचे लग्न झाल्यात, आमच्या मिसेस कोण बदलापूरची म्हणजे लांबून जे आलं. आता आम्ही गाडीमध्ये येताना आता काकांना आम्ही तेच बोलतो, आपली 7 ते 8 एकर जागा आहे. बघा जर काय होते काय नाही, 6 महिने वाढ बघायची आणि नंतर आपल्या जागा विकून टाकायचं. जाऊ दे टायर विकून टाकून आपण तिथून आता, कारण आम्ही तिथे नाही राहू शकत. मॅडम तुम्ही 2 मिनिटं आमच्या घरी आला ना, ती जॉईंट फॅमिली, तुम्ही डायरेक्ट बोला की ताई आमच्या म्हणजे मिसेसला बोला तुम्ही नका राहू तिथे राहूच नका. तुम्ही 2 मिनिटं कंपनी येऊन तुम्ही बोला तुम्ही कसे काय राहता, तुम्ही स्वतः बोला, बाकी त्यांचं माहिती स्वतः बोला. दुसरी एक गोष्ट अजून एक सांगायचं, आता मी तो मुद्दा मांडणार नव्हतो इथे, कारण कसं आहे मग ते आलं मग माझ्याकडे लायसन आहे का बरेचसे
माझं मटणाचं दुकान आहे, मटण व्यवसाय आहे. मी मटण आम्ही बकरी आणतो, नाशिकवरून माल येतो, आम्ही ते कापतो, विकतो. आता मी तिथे चालू पण नाही शकत, कारण ते कार्बनचं जे आता तिथं प्रत्येक शेतात प्रत्येक पानावरती कार्बन असतो, ते बकरे खातात. ते खाल्ल्यामुळे खोकला ते चालू होतं. त्यामुळे मी आता सध्या माझा माल तिकडे वडवलीच्या एरियामध्ये माल आणत पण नाही. माल मी तिथून 5 किलोमीटर लांब ठेवतो, तिकडेच चालतो, तिकडेच कटिंग करून दुकानात लावतो. आता हा मुद्दा मी त्याला बोललेलो, पण म्हटलं हा मुद्दा मांडू का नको. परत साहेब बोलते तुमचं लायसन आहे का नाही, हे सगळ्या पण गोष्टी येतात. मग या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला आता काय, तुम्ही ज्यावेळेस आमच्या घरी या ना, तिकडची परिस्थिती म्हणजे पत्रकार आले, सगळे आले, सगळ्यांनी आम्हाला तोच सल्ला दिला, तुम्ही नका राहू. म्हणजे सगळे भ्रष्ट आहेत, यांना सगळ्यांना पॉकेट, तुम्ही इथे राहूच नका बोलतात, तुम्ही इथून निघून जा. आणि आम्ही आता गाडीमध्ये तोच विचार केला, बघायचं आपण एक 6 महिने कंपन्यांचं काय नाही, आपण आपल्या जागा विकून टाकायचं, येईल त्या भावात विकून टाकायचं आणि इथून दुसरीकडे कुठे घर घ्यायचं. कंपनीसाठी आता आमचं तेच ठरलं. ठीक आहे.